त्या दिवशी घरात कोणीच नव्हतं. मी नेहमीप्रमाणे मालकांच्या घरी कामाला आले होते. सगळेजण बाहेर गेले होते, त्यामुळे मोठं घर शांत आणि निवांत वाटत होतं. मी झाडलोट, भांडी आणि इतर कामं आटपत होते. दुपारची वेळ होती आणि खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी घरात हलकी ऊब पसरली होती. इतक्यात छोटे मालक घरी आले. ते माझ्याच वयाचे असल्यामुळे आमच्यात आधीपासूनच एक स्वच्छ मैत्री होती. ते कधीही माझ्याशी उगाच मोठेपणा दाखवत नसत. उलट माझ्या अभ्यासाबद्दल, घरच्या परिस्थितीबद्दल प्रेमाने विचारपूस करत. त्या दिवशी घरात आम्ही दोघंच होतो, पण त्या एकांतातही कुठलाही गैरवापर नव्हता. फक्त साधेपणा आणि विश्वास होता. त्यांनी मला थोडा वेळ बसायला सांगितलं आणि स्वतः स्वयंपाकघरात जाऊन 2 कप चहा बनवला. मला आश्चर्य वाटलं, कारण सहसा माझ्यासारख्या काम करणाऱ्या मुलीला कोणी असा मान देत नाही. आम्ही हॉलमध्ये बसून चहा घेत गप्पा मारू लागलो. त्यांनी त्यांच्या कॉलेजमधल्या गोष्टी सांगितल्या. पुढे मोठं काहीतरी करण्याची स्वप्न सांगितली. मीही लाजत लाजत माझी इच्छा व्यक्त केली की मला पुढे शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. त्यांनी मनापासून माझं ऐकलं आणि म्हणाले की संधी मिळाली तर ते नक्की मदत करतील. त्या क्षणी मला जाणवलं की खरी मैत्री ही माणसाच्या मनातल्या चांगुलपणावर उभी असते, दर्जावर नाही. आम्ही दोघे खूप हसलो, जुन्या आठवणी काढल्या आणि एकमेकांच्या स्वप्नांना प्रोत्साहन दिलं. त्या दिवशी काहीही मोठं किंवा नाट्यमय घडलं नाही, पण माझ्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल झाला. मी स्वतःला कमी समजणं थांबवलं. छोटे मालकांनी दाखवलेला आदर आणि विश्वास मला आयुष्यभर लक्षात राहील. त्या शांत दुपारी 2 समान वयाच्या व्यक्तींमध्ये निर्माण झालेली स्वच्छ, जिव्हाळ्याची मैत्री माझ्यासाठी खऱ्या अर्थाने अनमोल ठरली.